नमस्कार. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली भगवं वादळ मुंबईकडे निघाले आहे. या भगव्या वादळात करमाळा तालुक्यातील 10,000 समाज बांधव हे सहभागी झाले आहेत. वांगी परिसरातून हे समाज बांधव मनोज जरांगे यांच्या निघालेल्या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. सोलापूर जिल्हा समन्वयकाच्या सूचनेनुसार अनेक समाज बांधव हे भिगवण मार्गे पुणे येथे पदयात्रेत सहभागी होणार आहेत असे सांगितले जात आहे. अनेक समाज बांधव हे मनोज जरांगे यांच्याबरोबर चालत आहेत. अनेक समाज बांधव हे सहभागी होणार आहेत. जसजसं मुंबई जवळ येत आहे तसतशी ही गर्दी वाढत आहे आणि करमाळा तालुक्यातून देखील अनेक समाज बांधव मुंबईकडे जाण्याचं नियोजन करत आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी पदयात्रेने ते अंतरवली सराटे येथून मुंबईकडे जात आहेत. करमाळा तालुक्यातील सहभागी झालेल्या समाज बांधवांच्या माहितीनुसार वांगी परिसरातून मोटरसायकली, पिकअप, JCB सह इतर गाड्यांमधून अनेक समाज बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेत सहभागी झालेले आहेत. पुणे येथील ही पदयात्रा जेव्हा जाईल म्हणजे उद्याच्याला ते पुण्यात जात आहे. आज नगर जिल्ह्यातील त्यांचा मुक्काम आहे आणि त्यानंतर ते पुणे जिल्ह्यात जात आहेत. पुणे येथे गेल्यानंतर या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या समाज बांधवांची संख्या वाढणार आहे आणि त्यात करमाळा तालुक्यातील ही समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होतील अशी शक्यता आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या रविवारी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी नियोजन करण्यात आलं होतं. यावेळी सोलापूरचे जिल्हा समन्वयक हे देखील करमाळा येथील बैठकीला उपस्थित राहिले होते आणि जास्तीत जास्त समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. साधारण 50,000 समाज बांधवांनी यामध्ये सहभागी व्हावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली होती आणि त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार करमाळा तालुक्यातील समाज बांधव हे या आरक्षणासाठी सहभागी होतील असा अंदाज आहे. प्रत्येक गावागावात सध्या एकच चर्चा आहे, ते म्हणजे आपल्याला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करत आपल्याला मुंबईला आरक्षणासाठी जायचं आहे. याची तयारी सध्या समाज बांधव करत आहेत. करमाळा तालुक्यातून आणि सोलापूरकडून जे समाज बांधव मुंबईकडे जाणार आहेत त्यांचं नियोजन दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख रामदास झोळ हे भिगवण येथे करणार आहेत. भिगवण मार्गे पुण्याकडे जे समाज बांधव जाणार आहेत त्यांची व्यवस्था ते तेथे करणार आहेत. आज देखील सोलापूरमधून काही समाज बांधव दत्तकला शिक्षण संस्थेवरती गेलेले आहेत. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून समाज बांधव हे जात आहेत. पुण्यात ही संख्या खूप मोठी होईल कारण पश्चिम महाराष्ट्रातून जे काय समाज बांधव येतील ते पुण्यात त्यांच्या पदयात्रेत सहभागी होतील अशी शक्यता आहे. अनेक समाज बांधव हे त्यांच्याबरोबर देखील चालत आहेत आणि अनेक समाज बांधव हे पुणे येथून सहभाग होतील अशी शक्यता आहे. आणि करमाळा तालुक्यात सकल मराठा समाज करमाळा तालुका व शहरचे जे समन्वयक आहेत त्यांच्याशीही आम्ही संवाद साधला. त्यावेळेस त्यांनी अनेक समाज बांधव हे थेट मुंबईला देखील जाणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी ज्याप्रमाणे वेगवेगळ्या टप्प्यात हे आंदोलन होणार असल्याचं सांगितलं आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे समाज बांधव
मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होतील. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात ठामपणे आरक्षण मिळेपर्यंत सहभागी व्हायचे असा निर्धार येथील समाज बांधवांनी केलेला आहे आणि त्यानुसार हे समाज बांधव सहभागी होत आहेत. सोलापूर जिल्ह्याचे जे समन्वयक आहेत त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करमाळ तालुक्यातील समाज बांधव हे सहभागी होत आहेत. काही समाज बांधव हे त्यांच्या सोयीनुसार ते मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर सहभागी होऊन चालत आहेत. या सहभागी झालेल्या समाज बांधवांपैकी काही समाज बांधवांशी आज काय संताचा संवाद झाला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की साधारण 10,000 समाज बांधव हे करमाळा तालुक्यातील या पदयात्रेत सहभागी आहेत. वेगवेगळ्या वाहनांनी ते यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अभी नाही तो कभी नाही याप्रमाणे सर्वांनी यामध्ये सहभागी झालं पाहिजे असे आवाहन देखील ते करत आहेत. अतिशय शांत पद्धतीने आणि मनोज जरांगे ज्या पद्धतीने सूचना करतील त्या सूचनांचे पालन करत आपण यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ते करत आहेत. 26 तारखेपर्यंत नक्कीच हा आकडा खूप मोठा होणार आहे. करमाळा तालुक्यात देखील या उपोषणासाठी मुंबईत जाण्याचे नियोजन समाज बांधव करत आहेत. यामध्ये नक्कीच हा आकडा खूप मोठा होईल. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख रामदास धोळ सर यांनी करमाळा तालुक्यातील समाज बांधवांसाठी 100 गाड्या देण्याचं नियोजन केलं होतं. त्यांनी यासाठी गुगल फॉर्मद्वारे नोंदणी देखील केली होती. अनेक बांधव त्यालाही प्रतिसाद देत सहभागी होत आहेत. अनेक समाज बांधव हे लोकवर्गणी करून स्वतःचं वाहन घेऊन या आंदोलनात सहभागी होत आहेत, होण्याचं नियोजन करत आहेत. तर हे आंदोलन यशस्वीरित्या शांततामय मार्गाने पार पडावे असे आवाहन केले जात आहे. येथून गेल्यानंतर मराठा आरक्षणच घेऊन यायचं असा निर्धार हे समाज बांधव करत आहेत. सोलापूरकडून भिगवण मार्गे जे मराठा समाज बांधव मनोज जरांगे यांच्या समर्थनात निघालेले आहेत त्यांची व्यवस्था दत्तकला शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आलेली आहे. आज अनेक समाज बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो. या ठिकाणी विविध गाड्यांमधून हे समाज बांधव दत्तकला एज्युकेशन संस्थेमध्ये आज मुक्काम करणार आहेत. त्यानंतर पुणेच्या दिशेने जाऊन मनोज जरांगे यांच्या पदयात्रेत हे समाज बांधव सहभागी होणार आहेत. करमाळा तालुक्यातील देखील अनेक समाज बांधव हे या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांचे देखील नियोजन सध्या गावागावांमधून समाज बांधव करत आहेत.